जिजाऊ जय शिवराय। वारणानगर येथील शिवशंभू संघटना यांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती पालखी सोहळा संपन्न। पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथे जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी हनुमान चौकातील परिसर शुक्रवारी सकाळी शिवमय झाला होता। येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवशंभू संघटना पन्हाळा, युती आघाडी पन्हाळा व जिजाऊ ग्रुप वारणानगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 391वी जयंती साजरी करण्यात आली। येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांसह परिसराला भव्य सजावट करण्यात आली होती। आकर्षक रांगोळीसह रोषणाईत परिसर उजळून निघाला। सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते। अनेक तरुण फेटे बांधून आले होते। कोरोनाच्या महामारीच्या काळात सोशल डिस्टन्स पालन करत शिवजयंती उत्सव पालखी सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। यावेळी शिवशंभू संघटनेचे अध्यक्ष शिवश्री योगेश कावळेदादा, युवती अध्यक्ष प्रतीक्षा पाटील व सरचिटणीस पल्लवी महाडिकताई आदीसह उपस्थित असणारे इतर मान्यवर तसेच शिवभक्त आणि शिवकन्या यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला। तसेच स्मिता पाटील, विद्यामंदिर पुणे 58, वारजे माळवाडी येथेही शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली। अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट संचालित फ्रेंड्स पॉवर व वाघांची तालीम यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही महाप्रसाद ठेवला होता। यावेळी आयोजित महाप्रसादाचा सुमारे 5000वर शिवभक्तांनी लाभ घेतला। अमृतनगर येथील मुख्य फाटा येथे फ्रेंड्स पॉवरच्या वतीने शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली। या जयंतीनिमित्त उपस्थित अध्यक्ष विश्वास उर्फ आप्पा माने, अशोकराव माने, राजकुमार जाधव, शिवकुमार सोने, कॅमेरामन सनी काळे तसेच ग्रुप ऑफ मीडिया संपादक अध्यक्ष, शांती टाइम्स क्राइम डायरी संपादक माननीय बाबासाहेब जाधव, अक्षय मोरे, अर्जुन सीत, युसुफ मुल्ला, संजय पाटील, संभाजी मलगुंडे, प्रदीप पाटील, संभाजी पाटील, निवास पाटील उपस्थित होते। यावेळी पन्हाळगडावरून शिवज्योती घेऊन कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात चाललेल्या मंडळांचे स्वागत फ्रेंड्स सर्कल या मंडळाने केले। ग्रुप ऑफ मीडियासाठी पौर्णिमा पवार, सागाव। एक आपुलकी होती, एक जिव्हाळा होता आणि त्या जिव्हाळ्या पोटी आपुलकी पोटी या ठिकाणी वितरण समारंभाला येण्याचं मान्य केलं आणि मी साहेबांना सांगू इच्छितो की यापुढे देखील हा उपक्रमशील शाळा आहे ती पुणे शहरामध्ये नावाजली जाईल, महाराष्ट्रामध्ये नावाजली जाईल आणि या शाळेला विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले असेच पुरस्कार या पुढच्या काळामध्ये देखील नक्कीच या शाळेला मिळतील। कारण या शाळेचं नेतृत्व, या शाळेचे संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर दोन्ही मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांचे मी विशेष अभिनंदन करतो। सोमवार ते आज शुक्रवार आपल्या शाळेतलं वातावरण हे शिवमय झालेलं होतं। शिवचरित्र व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली होती आणि या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांच्या अंगी असणारे गुण, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं धाडस हे आपल्याला ऐकायला मिळालं आणि त्या पद्धतीनं आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशी जी ती यांची वाक्य आहेत ती आपल्या सुद्धा अंगी काहीतरी यायला पाहिजे। आता कोरोनाची परिस्थिती वाढत आहे, सर्वांनी काळजी घ्या। शाळा तर सुरू राहतील, बंद होतील, काहीच सांगता येत नाही परिस्थितीचं, परंतु सर्वांनी काळजी घ्या। शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सर्वात जर महत्वाचा जर भाग कुठला असेल, संस्कारमय शिक्षण, कौशल्य प्रधान शिक्षण, आनंददायी शिक्षण, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, हे सर्व शिक्षण भाग 17व्या शतकामध्ये त्या जिजाऊ माऊलींना आपल्या कुणाला दिलेलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं। 17वे शतक कुठून आज आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतोय आणि या वाटचालीमध्ये जे नवीन नवीन विषय येतात, ज्याला आपण ज्याला म्हणतो भावनिक साक्षरता, नंतर कृत्रिम ज्ञान साक्षरता, असे अनेक नवीन नवीन विषय येतात। त्या सर्व विषयाचा जर आपण प्रामाणिकपणे जर आपण त्या ठिकाणी शिवचरित्राचा अभ्यास केला तर एक लक्षात येईल की सर्व हे जे नवीन नवीन विषय आहेत तर त्यामध्ये आपण पारंगत होऊ शकतो।
नॉलेज विदाउट कॅरेट इज वेन. म्हणजे या ठिकाणी जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे, अव्वल दर्जाचं ज्ञान आहे, पण तो तुमच्याकडे जर तुमचं जर त्या ठिकाणी स्वभाव जर व्यवस्थित नसेल, चैत्य संपन्न नसेल, तर त्या ज्ञानाला काही अर्थ नाही. आणि